अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा जोरात रंगली आहे। पुण्यामध्ये आजच लंकेंचा प्रवेश होईल असंही बोललं जात होतं। मात्र लंके पुण्यात आले, त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली, पण अचानक प्रवेश लांबला। पाहूयात। राजकारण माहित नसतं आता काय होणार आहे, थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं। राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही असं निलेश लंके म्हणतात। पण हेच निलेश लंके पुण्यात दादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात प्रवेश करण्यासाठी आले होते अशी चर्चाही होती। शरद पवार गटाच्या पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी निलेश लंकेंचं तसंच स्वागतही केलं। माननीय लंके साहेब येतात, त्यांचं स्वागत आहे, आनंद आहे। नगर दक्षिण हा आदरणीय पवार साहेबांना मानणारा नगर जिल्हाच हा साहेबांच्या पाठीशी कायम राहिलेला आहे। त्याच्यामुळं या आजच्या दिवशी जर लंके साहेब येतात, त्यांचं स्वागत आहे, आनंद आहे। मात्र निलेश लंकेंचा प्रवेश अचानक लांबला। आमदार निलेश लंके सकाळपासून पुण्यात दाखल झाले। सकाळी 9:06 मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर सकाळी 10 वाजता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार लंके खासदार अमोल कोल्हेंच्या भेटीला पोहोचले। लंकेंनी सकाळी 11 वाजता सर्किट हाऊसमध्ये खासदार कोल्हेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर आमदार निलेश लंके मतदारसंघाकडे रवाना झाले। निलेश लंकेंना त्यांच्या पक्षप्रवेशावर विचारणा केल्यावर लंकेंनी राजकारणात काय होईल सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया दिली, तर कोल्हेंनी वेट अँड वॉच असं म्हटलं। राजकारण माहित नसतं आता काय होणार आहे, थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर। पण लोकसभा निवडणूक लढवणार असल्यावर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे आणि माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा इच्छा आहे, पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही। निलेश लंकेंसारखा एक अत्यंत तळागाळाशी जोडलेला कार्यकर्ता हा आपल्या सोबत असावा असं प्रत्येकाला वाटतं। येणाऱ्या काही दिवसात स्पष्टता येईल। मात्र आज शरद पवारांच्याच पत्रकार परिषदेमध्ये त्याचा उल्लेख होईल असं सातत्यानं सांगितलं जात होतं, मात्र ते झालं नाही। आगामी काळामध्ये हे कधीपर्यंत होऊ शकतं याची खरं तर कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे। वेट अँड वॉच। निलेश लंके अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे लंके शरद पवारांकडे येऊ शकतात अशी चर्चा संपूर्ण नगर जिल्ह्यात आहे। 2019च्या लोकसभेत भाजपचे सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अशी लढत झाली। महायुतीत अहमदनगरची जागा भाजपकडे, तर महाविकास आघाडीत नगरची जागा शरद पवार गटाकडे, त्यामुळे शरद पवारांच्या गटाकडून निलेश लंके लोकसभा लढवू शकतात। काही दिवसांआधी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी लंकेंना ऑफरही दिली। मी मागतोय महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला खांब फोडणारा असा जर लोकनेता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत आला तरी तुमच्या सगळ्यांची यावर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि याच्याकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी अजित पवारांच्या बंडानंतर निलेश लंके अजित पवारांसोबत गेले। पुण्यात त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा असतानाच स्वतः अजित पवार मुंबईत कोस्टल रोडच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात होते। त्याच वेळी लंकेंनी शरद पवार आणि कोल्हेंची भेटही घेतली। मात्र प्रवेश अचानक का रखडला यावरून सस्पेन्स आहे। स्वतः शरद पवारांनीही नेहमीप्रमाणे आपल्याला काहीही कल्पना नाही असं सांगून पत्ते उघड केलेले नाहीत। सर, निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे। नाही, त्याचे काय अर्थ नाही। तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का? बोला काय म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत ते सगळ्यांना विचारत असायचं। आज पक्षप्रवेश होणार अशी चर्चा होती, मलाही माहिती चर्चा तुमच्याकडनंच मी ऐकतोय।
निलेश लंकेंचा पक्षप्रवेश लांबला असला तरी लंके दादांसोबत अधिक काळ राहतील असं त्यांच्या मंत्र्यांनाही वाटत नाही. त्यामुळेच एक गेला तर 5 जण येतील असं मंत्री धर्मराव बाबा आत्रामांनी म्हटले. इतका दिवस ते इकडे होते, 5-6 महिने, सगळं कामं झाले, सगळं व्यवस्थित, त्यांचे कामं आटोपून ते परत गेले. हरकत नाही, जाणारे जातात, येणारे येतात. एक गेला, 5 आमच्याकडे येतील. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचाही जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे काही दिवसातच लंकेंचंही चित्र स्पष्ट होईल. अहमदनगरहून कुणाल जायकर आणि प्रदीप कापसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.